सर्वांना माझा नमस्कार. मी वैभव बिडवे आणि आज आमच्या सहलीचा शेवटचा दिवस आहे. आमची सहलचा शेवटचा स्पॉट आहे रायगड. तर आपण काही मुलींना विचारूया त्यांना कसं वाटतंय. तर भक्ती, तुला कसं वाटतंय, थकली का? मला खूप उत्साह होतोय की इथं इतकं सुंदर आहे. वरती रायगडवरती चढल्यावर किती सुंदर आहे. तू थकली का? पण नाही, मी नाही थकले. नाही का? तर आपण अजून मुलींना विचारूया त्यांना कसं वाटतं. आता आपण हाच प्रश्न अक्षदालाही विचारूया. तर अक्षदा, तुला कसं वाटतंय? मला खूप उत्सुकता आहे की मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला म्हणजे रायगड किल्ला बघणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मला बघायची सुवर्ण संधी मिळाली आहे. तर आहे रायगड किल्ल्यावरील पारंपरिक चुना मळण्याचा घाणा. सर्वात आधी आम्हाला वाटलं होतं रायगड किल्ला चढणं खूप सोपं आहे, पण आता आम्हाला वाटतंय खूप अवघड आहे. तर आपण शार्दूलला विचारूया की त्याला कसं वाटतंय. तर शार्दूल, तुला कसं वाटतंय? रायगड खूप सोपा आम्हाला वाटत होता, पण आता तसं जसं आम्ही चढतोय तसं थोडा अवघड वाटतोय. पण आम्हाला असं वाटतंय की शिवाजी महाराजांच्या काळात ते मावळे कसे चढत असं. तर अंकिता, तुला हा किल्ला बघून तुझ्या मनात काय विचार चालू आहे? तर हा मित्रांनो, माझ्या मनात हा विचार चालू आहे की आम्ही आता हा रायगड किल्ला चढत आहोत. तर हा किल्ला जितका विचार केला होता त्यापेक्षाही खूप कठीण आहे. आणि मी हा विचार करते की मावळे कसे चढत असतील हा किल्ला. राजे म्हटले अखेर ती आपण त्या मातेला शोध घेऊ, त्या मातेचे आपण शोध घेऊ. ती माता कुठे गेली आपण पाहू. परंतु तिचे ताणबाळ घरी एकटे असेल आहे, त्याला आईची गरज असेल, त्याला मातेची गरज असणार आहे. त्याला सदरेवती घेऊन या, दरबारामध्ये घेऊन या. म्हणून राजाने 4 मावले खाली पालखी घेऊन खालच्या गावात पाठवले. मावले गेले. मावले पाहता येतं काय, हिराच्या घरी जाऊन मावले पाहता येतं काय. हिरा ही माये ममतेने बाळा खेळत होती. हिरा घाबरली होती की गडाचा नियम आपण मोडलाय, दरवाजा बंद होता, तरी देखील आपण दुसऱ्या मार्गाने उतरलोय. राजे नक्कीच काहीतरी आपल्याला शिक्षा देणार आहे. आता आपण प्रत्यक्षाला विचारूया की तिला कसं वाटतंय. खूपच भारी वाटतंय. खालून बघितलं तर खूप छोटा दिसत होता, पण चढायला खूप अवघड वाटतंय. काही नाही, आम्ही चढत चढत जाऊ तर शकतो. आता आपण अंजलीला विचारूया की ती थकलेली का नाही. मला थोडं थकल्यासारखं वाटतंय, पण मग चांगलं आहे, जाऊ थोडं वरती अजून. तर आता आपण थोडंसं किल्ला चढलेला आहे आणि आम्ही खूप थकलेलो आहोत. आम्हाला वाटलं होतं किल्ला चढणं खूप सोपं असेल, पण आता आम्हाला कळतंय की खूप अवघड आहे किल्ला चढणं. खरंच खूप अवघड आहे. तर आम्ही थोडासा रायगड किल्ला चढलेला आहोत. तर आपण भक्तीला विचारूया तिला कसं वाटतंय. मला खूप सुंदर वाटतंय. मी किती वेळेस सांगू. तुला कसं वाटतंय अंकिता? मला खूप आनंद होते. तृप्ती, तुला? तृप्ती कुठे आहे? मॅडमला विचार ना ग. मॅम, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय, कारण की मी 1600 पायऱ्या चढून शिवाजी महाराजांना भेटायला जाणार आहे. खूप छान. तुला कसं वाटतंय रायगड चढताना? खूप छान वाटतंय. अरुण सरनी मला चॅलेंज दिले होते की तू चढून नाही शकणार, पण मी ठरवले, मी चढून दाखवलं. आणि वेशभूषा करून, वेषांतर करून दुश्मनाच्या गडकोटामध्ये, छावणीमध्ये घुसायचे आणि तिथे जाऊन त्यांच्या भाषेमध्ये स्वराज्याबद्दल, राजांबद्दल काही बोलणं चालू आहे ती माहिती आणायची आहे. ती माहिती आणून इथे आतमध्ये आपल्या महाराजांना द्यायचे. बहिर्जी नाईक याच्या आतमध्ये फक्त 3 लोकांना प्रवेश होता. एक तर राजे, संभाजी महाराज आणि बहिर्जी नाईक. या तिघांव्यतिरिक्त चौथ्याला कोणाही प्रवेश होता या गुप्त खलबतखानामध्ये. तर तुम्ही बघू शकता रायगड किल्ल्यावरून किती छान व्ह्यू येतोय. खूपच छान वाटतं इथे येऊन आम्हाला. मेना म्हणजे मेन नाही, तर मेना आणि पालखी त्यावेळेस एक प्रकार होता. प्रकार एकच, पालखी ओपन, मेना असायच्या बंदिस्त. पाहिलं असेल तुम्ही कधी असे पडदे वगैरे असं. तर पॅकबन मेना असायच्या आणि पॅकबन मेनामध्ये बसून राजांच्या राण्या पाठीमागे 400 वर्षामध्ये बगीचा होता, गार्डन होतं. त्या बगीच्यामध्ये बसण्याकरता मेनामध्ये बसून जायच्या पलीकडे म्हणतो पलीकडचा मेना गेट आहे. पण तो मेना गेट, ते पालखी गेट, तुम्हाला काय आडवी भिंत पाहायला भेटे का? हे बघा, ही अशी आडवी भिंत आहे त्या दरवाजापर्यंत आहे. या आडव्या भिंतीमध्ये काय 6 दालनं, 6 रूम पाहायला भेटेल. याला म्हटलं तर राणी वसा, राणी महाल म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न पण असेल की रायगड शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की. कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा. डर नहीं लग रहा है? आता आमची ट्रिप संपली आहे आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत. आम्हाला खूप वाईट वाटते की आमची ट्रिप संपली, पण आम्ही खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते. बाय.